हरे कृष्णा. निर्जला एकादशीच्या दिवशी काय घडले आज आपण बघूया. तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये वर्णन एक कथा येते. श्री व्यासदेव आणि पांडुपुत्र भीमसेन यांची चर्चा सुरू होती आणि त्या ठिकाणी भीमसेनाने श्री व्यासदेवांना प्रश्न विचारले, हे गुरुदेव, मी इतका अभागी आहे की या वर्षातून येणाऱ्या 24 एकादशी व्रताचे पालन करणे माझ्यासाठी अशक्य आहे, कारण की माझ्या जो पोटात वृक नावाचा जो अग्नी आहे तो प्रज्वलित होत असतो, त्यामुळे मला भूक सहन होत नाही. कृपया मला या एकादशी व्रताचे पालन कशा प्रकारे मी केले पाहिजे मला उपदेश करा. मग त्यावेळेला श्री व्यासदेवांनी सांगितले की तुम्ही जर या निर्जला एकादशी व्रताचे श्रद्धेने व निष्ठेने पालन केले आणि भगवंतांची पूजा अर्चना केली तर तुम्ही या सर्व 24 एकादशी व्रताचे फळ प्राप्त करू शकता. मग त्यावेळेला या भीमसेनानी पाणीही न घेता या एकादशी व्रताचे पालन केले. संपूर्ण 24 तास या एकादशी व्रताचे पालन केले आणि भगवंतांचं नाव घेतलं. तर यांनी या एकादशी व्रताचे पालन करून भगवंतांना प्रसन्न केले आणि या 24 एकादशी व्रताचे फळ प्राप्त केले. तर अशाच प्रकारे आपण सुद्धा या एकादशी व्रताचे जर आपण निर्जल उपवास करू तर आपल्याला सुद्धा या 24 एकादशी व्रताचे फळ आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण काय केले पाहिजे, भगवंतांचे नित्य नामस्मरण केले पाहिजे आणि तुळशी पूजा केली पाहिजे. जर आपण ही सेवा करणार तर भगवंत प्रसन्न होणार आणि सर्व तीर्थस्थळी स्नान करण्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे आपण या एकादशी व्रताचे पालन केले पाहिजे. निर्जला एकादशी महोत्सव की जय. हरे कृष्णा. धन्यवाद.